नमस्कार मंडळी, आपल्यासोबत युवा भीमसेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश अण्णा डोलारे आहेत. आपण त्यांना सामाजिक समस्येबद्दल, सोलापुरात चाललेल्या वाढत्या 2 नंबर धंद्याबद्दल आणि जे शहरामध्ये ॲक्सिडेंट होत आहे त्याचं प्रमाण जे वाढत आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी गुप्तगू करत आहोत. अण्णा नमस्कार. प्रथमतः मी आपल्या चॅनलचं मनापासून आभार मानतो की तुम्ही मला या माध्यमातून सोलापूरच्या जनतेसमोर हा प्रश्न मांडायची संधी दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. अण्णा, सोलापूर शहरामध्ये सध्या अपघाताचं प्रमाण वाढत आहे, त्याचं कारण काय? तुम्हाला काय वाटतंय, कशामुळे हे अपघात होत आहेत? काय सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकीसाठी बंदी आहे. तसं असताना देखील आज तुम्ही जर बघितलं, दयानंद कॉलेज असेल, मध्यवस्ती असेल, मार्केट यार्ड असेल, बोराम नाका असेल, तुळजापूर नाका असेल, अक्कलकोट रोड पाणी टाकी असेल, या ठिकाणी खरोखर अपघाताचा कहर उठलेला आहे. आणि त्याचं कारण आहे पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा. कारण जड वाहतुकीसाठी बंदी असताना सोलापूर शहरामध्ये जड वाहतूक एंट्री घेते कसं काय? आणि हे जे डंपरवाले आहेत, हे जे मोठमोठे वाळू मातीचे गाड्या आहेत, जे मुरुमच्या गाड्या आहेत, जे चोरी करतात, मुरुम चोरतात, मुरुमाला परवानगी नसताना या ठिकाणी यांनी मुरुम चोरतात आणि भरघोस असं स्पीड असते यांचं. त्या वाड्या वस्त्याच्या समोर आजूबाजूला घर आहेत, 100च्या स्पीडनं यांची गाडी असते. कारण ह्यांना चोरीचा माल यांना लपवायचा असतो, चोरीचा माल लवकर न्यायचा असतो, म्हणून यांनी फास्ट येतात. यांना कळत पण नाही की बाजूला काय गाड्या आहेत, कोण चाललंय, म्हणून याच्यामुळे अपघात होतात. आणि याचं कारण आहे वाहतूक शाखा. नाही, पण शहरामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत बंदी आहे. पण हे अपघात 9 ते 10च्या दरम्यानच सकाळी घडतात. मग हे तर कसं काय? वाहतूक, या जड वाहतुकीला बंदी असताना देखील नुसतं नावाला बंदी, वाहतूक होते. जड वाहतुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आणि पैशाची लेवणदेवण असल्यामुळे, हप्ते असल्यामुळे यांच्या या ठिकाणी हे सर्व प्रकार चालतो. आणि तसेच आज सोलापूरमध्ये आपण जर बघितलं, पोलीस प्रशासनाला माझी खरोखर विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू